ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असं स्पष्ट केलं आहे. तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून घेऊन त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता देखील आहे, त्याबद्दल रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता येथे उपस्थित होते.